गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अकाउंटचा 15th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. ओके, तर तुम्हाला आठवत असेल कालपासून आपण मोठमोठे प्रॉब्लेम्स स्टार्ट केली होती. मी कालच बोललो होतो तुम्हाला की ह्या वीकपासून आपले IMP मोठे प्रॉब्लेम, थोडेसे डिफिकल्ट प्रॉब्लेम आणि थोडेसे डिफरंट प्रॉब्लेम. कारण आत्तापर्यंत जे आपण 4 प्रॉब्लेम बघितलेले ते बेसिक प्रॉब्लेम होते, छोटे होते, किरकोळ होते. परंतु या आठवड्यापासून आपण थोडेसे IMP आणि थोडेसे मोठे प्रॉब्लेम घ्यायला सुरुवात केली. तर साहजिक आहे, कालच्या लेक्चरमध्ये आपण तो प्रॉब्लेम नंबर 5 स्टार्ट केला होता, त्यातला आपण अर्धाच प्रॉब्लेम बघितला होता. आता बाकीचा जो राहिलेला अर्धा प्रॉब्लेम तो आज कंप्लीट करून टाकू. ठीक आहे. तर काल तुम्हाला आठवत असेल, काल आपण कुठपर्यंत बघितलं होतं, तर डेट 15पर्यंत आपलं कंप्लीट झालं होतं, बरोबर आहे ना. तर आता बाकीचे पुढचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत 18च्या पुढे, म्हणजे 15पासून त्याच्या पुढचे जे असतील, 18पासून 18च्या पुढचे, ते आज कंप्लीट करून टाकू. ओके. आणि आजचा प्रॉब्लेम साहजिक आहे, तुम्हाला जो डिफिकल्ट पार्ट होता तो मला काल सांगण्यात भरपूर वेळ गेला, पण आज आपला पटकन होऊन जाईल. ठीक आहे. चला मग लक्ष द्या, 18ला सुरुवात करू. आपण डायरेक्ट आज 18 तारखेपासून सुरुवात करू. काय दिलं तर 18 तारखेला लास्ट ट्रान्झॅक्शन होतं. 18 तारीख काय होतं वाक्य, गुड्स टेकन बाय अमेय. आता अमेय कोण आहे, तर अमेयवर बघा स्टार्टिंगच्या लाईनमध्ये दिलं तर म्हणजे अमेय हा ओनर आहे, बरोबर, मालक आहे. तर तो जो कोण अमेय आहे त्यांनी काय केलं, गुड्स टेकन बाय अमेय फॉर हिज पर्सनल यूज, स्वतःला वापरण्यासाठी किंवा स्वतःच्या घरच्यांसाठी, स्वतःसाठी त्यांनी काय केलं, गुड्स टेकन ₹1000. गुड्स टेकन म्हणजे काय, तर स्वतःच्या बिझनेसमधला ₹1000 माल त्यांनी घरी घेऊन गेला. म्हणजे थोडक्यात स्वतःला वापरण्यासाठी ₹1000 माल घरी घेऊन गेला. म्हणजे फॉर एक्झाम्पल बाबा, असं ॲज्युम करा त्या अमेयचं किराणा मालाचं दुकान असेल, तर त्याच्या दुकानात बाबा साबण होते. मग दुसऱ्याच्या दुकानातनं घेण्यापेक्षा त्यांनी काय केलं, स्वतःच्याच दुकानातनं ₹1000 साबण घरी वापरण्यासाठी ₹1000 साबण तो दुकानातनं घरी घेऊन गेला, बरोबर आहे ना. मग साहजिक आहे, स्वतःचं दुकान आहे, तुम्ही माल विकण्यासाठी आणला असतो, पण तोच माल जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वापरता, स्वतःच्या घरच्यांसाठी वापरता, तर त्याला काय म्हणतात, तर त्याला ड्रॉइंग्स म्हणतात. आठवते ना. मग ह्याच्यामध्ये 2 अकाउंट्स ओपन होतील. कुठले कुठले 2 अकाउंट्स ओपन होतील, तर सगळ्यात महत्त्वाचं पर्सनल यूज. पर्सनल हा शब्द दिसला की ड्रॉइंग्स अकाउंट, आणि दुसरं महत्त्वाचं त्यांनी घरी काय नेलं आहे, तर गुड्स घरी घेऊन गेला आहे, त्यामुळं गुड्स अकाउंट. आता एखादा म्हणलं सर इथं सेल्स परचेस नाही का, माल विकलाय किंवा खरेदी केलाय का, तिथं सेल्स अकाउंट किंवा परचेस अकाउंट नाही, त्यामुळे इथं गुड्सच शब्द येईल, गुड्स अकाउंट. ओके. त्यातलं आपण गुड्सवर कॉन्सन्ट्रेट करू बाबा. गुड्स म्हणजे माल, वस्तू आहे, रिअल. ओके. मग रिअल सोपं आहे ना. मग गुड्स जर बिझनेसमधनं त्यांनी घरी नेलेत वापरायला, मग ह्याचा अर्थ गुड्स बिझनेसमधनं गेले का बिझनेसमध्ये आले. त्यांनी जर ₹1000 माल घरी नेला, तर त्याचा अर्थ ₹1000 गुड्स बिझनेसमधनं बाहेर पडले. क्रेडिट वॉट गोज आउट, गुड्सला क्रेडिट देताल, आणि ह्याला क्रेडिट आहे म्हणल्यावर ड्रॉइंगला काय येईल, डेबिट येईल. मग एंट्री काय होईल, ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट. ज्याला डेबिट आहे त्याला आपण पहिलं घेतो ना, ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट. ओके. लिहा मग, चला पेन उचला, आपली कालची वही त्यातच पुढं कंटिन्यू करायचं, त्यामुळं आखून तर झालेलं आहे, बरोबर ना. मग त्याच्याच पुढे लिहा 18 तारीख. घ्या पेन उचला, आणि त्याच्याच पुढे 15 तारखेपर्यंत झालं ना आपलं, मग 15 तारखेच्याच पुढं खाली लिहा 18 तारीख, आणि काय एंट्री झाली, ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट. गुड्सला टू क्रेडिट का आलं बाबा, कारण गुड्स त्यांनी घरी नेले म्हणजे गुड्स बिझनेसमधनं बाहेर पडले. क्रेडिट वॉट गोज आउट, अमाऊंट टाकताल दोन्हीकडं 1000, 1000, आणि नॅरेशन काय लिहिताल, बिंग गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज. त्याचा अर्थ काय झाला, स्वतःला वापरण्यासाठी बिझनेसमधनं गुड्स टेकन, माल घरी नेला, त्याला म्हणतात ड्रॉइंग. ओके. नक्की कळलं आहे. 18 तारखेची एंट्री, ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट. चला त्याच्या पुढे आता बघू नेक्स्ट पेज. फर्स्ट पेजवरच्या एंट्री तर आपला कंप्लीट झाल्या. आता आपण सेकंड पेजकडे वळूया.
काय होतं सेकंड पेज, 1 मिनिट. 20 तारीख. काय होतं 20 तारखेचं वाक्य, पेड टेलिफोन चार्जेस ₹500. पेड म्हणजे काय हो, भरले आहे का नाही. 500 रुपये टेलिफोन चार्जेस म्हणजे टेलिफोनचं बिल भरलं 500 रुपये. अँड टॅक्सी फेअर म्हणजे काय, फेअर म्हणजे भाडं, टॅक्सीचं भाडं पण भरून टाकलं. किती होतं, 200 रुपये. आता सगळ्यात महत्त्वाचं, कुठले कुठले शब्द आलेत, काय काय भरलं हो तुम्ही, टेलिफोन चार्जेस आणि टॅक्सी फेअर. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 अकाउंट तयार होतील, 2 नाही 3 अकाउंट. तुम्ही काय काय पेड केलं आहे, टेलिफोन चार्जेस अकाउंट ते भरले. अजून काय भरलं तुम्ही, टॅक्सी फेअर, टॅक्सीचं भाडं भरलं 200 रुपये, टॅक्सी फेअर अकाउंट. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं तुम्ही भरलं आहे, पेड केलं. मग पेड केलं म्हणजे काय दिलं, कॅश दिली ना. म्हणल्यावर कुठला अकाउंट तयार होईल, कॅश अकाउंट. कॅश शब्दच आला पाहिजे असं नाही ना. तुम्ही जेव्हा एखादा खर्च पेड करता, एखादं बिल पेड करता, एखाद्याचं भाडं देता, मग भाडं देता म्हणजे तो व्यवहार तुम्ही कॅशवर करता. म्हणून पेड शब्द आला की कॅश अकाउंट. ठीक आहे, तर आपण कॅशवर कॉन्सन्ट्रेट करू. मी आता दोघांपैकी एकावर कोणावर तरी कॉन्सन्ट्रेट करणार आहे. कॅशवर कॉन्सन्ट्रेट करू. कॅश ह्या ठिकाणी आपण पेड केली आहे, पैसे देऊन टाकलेत. मग कॅश पेड केली म्हणल्यावर का सगळ्यात महत्त्वाचं, कॅश हे रिअल आहे, वस्तू आहे. कॅश रिअल अकाउंट आहे. आणि कॅश आपण पेड केली म्हणल्यावर कॅश आपल्याकडनं आली का कॅश आपल्याकडनं गेली. साहजिक आहे, पेड केली म्हणल्यावर कॅश आपल्याकडनं गेली, कॅशला जाईल क्रेडिट. आणि कॅशला क्रेडिट म्हणल्यावर ह्या दोघांना, टेलिफोन चार्जेस आणि टॅक्सी फेअर, ह्या दोघांना काय जाईल, डेबिट जाईल. म्हणजे एंट्री लिहिताना कशी लिहिताल, त्या दोघांना म्हणजे अर्थात पहिलं डेट टाका, 20 तारीख. नवीन पेजवर आलो आहे मी, तुमचं पण नवीन पेजच असेल ना, त्यामुळं 20 तारीख. एंट्री कशी लिहिताल, टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट, टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट. त्याची अमाऊंट टाकताल 500. अजून काय भरलं तुम्ही, टॅक्सी फेअर अकाउंट डेबिट, टॅक्सी फेअर अकाउंट डेबिट. ते किती भरलो तुम्ही, 200 रुपये. आता सगळ्यात महत्त्वाचं, सर त्या दोघांना डेबिट का, तर मला सांगा, एखादा खर्च जेव्हा तुम्ही पेड करता, बरोबर आहे ना, टेलिफोन चार्जेस तुम्ही 500 रुपये भरलं, टॅक्सी फेअर तुम्ही 200 रुपये भरले, मग हा तुमचा काय झाला, एक्सपेन्सेस आहे, खर्च आहे. आणि नॉमिनलचे रूल्स आहेत ना आपले, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणून हे खर्च असल्यामुळे ह्या दोघांना काय झालं, ह्या दोघांना डेबिट गेलं टू, क्रेडिट मात्र एकालाचे, टू कॅश अकाउंट. दोन्ही खर्च पेड केले म्हणल्यावर तुमची कॅश गेली, कॅशला क्रेडिट टू कॅश अकाउंट. आणि अमाऊंट किती टाकताल, तर 700 रुपये. 700 कुठनं आले कळले ना, दोघांची टोटल. नॅरेशन लिहिताल, बिंग काय लिहिताल, नॅरेशन तेच, बिंग पेड, काय काय पेड केलं आपण, बिंग पेड टेलिफोन चार्जेस अँड टॅक्सी फेअर. टेलिफोन चार्जेस आणि टॅक्सी फेअर दोन्ही खर्च काय केले, पेड केले. नक्की कळलं, ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाला, अंडरलाईन मारताल. ओके, त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 20 तारखेनंतर आता 22 तारीख. काय होतं 22 तारखेचं सेंटेन्स, बघ काय दिलं आहे, पेड, परत पेड शब्द आला. पेड शब्द आला म्हणजे परत कॅश अकाउंट, बरोबर ना. पेड शब्द आला की कॅश अकाउंट. पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस ₹5,000, की ट्रान्सपोर्ट चार्जेस होते ना, ते ट्रान्सपोर्ट चार्जेस 5,000 रुपये पेड केले. पण नीट बघा, ॲट 5% GST. ते ट्रान्सपोर्ट चार्जेस 5,000 भरायला चाललो होतो आपण, पण समोरच्या माणसाने सांगितलं की नुसते 5,000 नाही, त्याच्यावर 5% त्यांनी GST पण मागितला, बरोबर आहे ना. मग नीट बघा, सगळ्यात महत्त्वाचं परत मगासारखंच 2 अकाउंट तयार होतील. कुठले कुठले, एक ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट आणि एक पेड केलं, पेड शब्द आला आहे म्हणजे कॅश अकाउंट. मगासारखंच पेड केलं म्हणल्यावर कॅश रिअल आहे, वस्तू आहे, आणि पेड केलं म्हणल्यावर कॅश आपली गेली, कॅशला क्रेडिट. पण नीट बघा, नुसते ट्रान्सपोर्ट चार्जेस नाही भरले 5,000, तर 5,000वर 5%
5% जर काढले तर नीट बघा किती होता तो 5,000वर 5%. 0 कॅन्सल होतील. 50 × 5 मल्टिप्लाय जर केला तर 250 रुपये जी एस टी आला. जी एस टी आला. हाफ ऑफ करा. 250चे हाफ किती होतात? 125. 125 125 ना, म्हणजे ह्याचा अर्थ एस जी एस टी पण भरला आणि सी जी एस टी. नुसतं जी एस टी नाही लिहायचं, त्याच्या लगेच हाफ ऑफ करायचं. मी डायरेक्ट पहिला 5% काढला, 250 रुपये आला. मग त्याच्या हाफ एस जी एस टी सी जी एस टी किती येईल? 250च्या हाफ 125 आणि ट्रान्सपोर्ट चार्जेस किती होते? 5,000. असे टोटल कॅश 5,250 रुपये कॅश पेड केली. मग एंट्री करा. आता एंट्री कशी लिहिताल? चला पेन उचला, डेट टाका वहीमध्ये आपल्या 22 तारीख. एंट्री काय लिहिताल? ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट डेबिट. तुम्ही ट्रान्सपोर्ट चार्जेस भरायला गेलता, तो तुमचा खर्च आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस 5,000. तुम्ही 5,000 रुपये भरायला गेलता, बरोबर आहे ना. पण तिथं गेल्यावर कळलं की नुसते 5,000 नाही, तर समोरच्या माणसांनी तुमच्याकडनं 5%, 5,000वर 5% जी एस टी मागितला. तो किती आला? 250 रुपये. पण डायरेक्ट 250 नाही, तर दोन भाग, एस जी एस टी अकाउंट डेबिट आणि सी जी एस टी अकाउंट डेबिट. 250 आलता, पण हाफ हाफ करताल 125. आणि दोघांना डेबिट दिले. का बरं दोघांना डेबिट? कारण एवढे पैसे आपण एक्स्ट्रा पेड करतोय, म्हणजे आपल्याला 5,000 तर भरावे लागणार आहेत, प्लसवर हे 1,200 रुपये, असे टोटल 250 रुपये आपले जास्त जाणार आहेत. मग तो आपला काय झाला? लॉस झाला. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणजे टोटल आपल्याला हे 3 खर्च पे झालेत. 2 हे सगळे तिघच्या तिघं आपण काय केले? पेड केले. पेड केले म्हणल्यावर एकालाच क्रेडिट जाईल टू कॅश अकाउंट. असे टोटल किती पेड केले हो? 5,250. 5,250 कुठनं आले कळलेत ना ते? ह्या तिघांची काय केली? टोटल केली. लिहा मग नॅरेशनमध्ये, बिंग पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस, की ट्रान्सपोर्ट चार्जेस पेड करून टाकले ॲट 5% जी एस टी. ते पण लिहा की नुसते ट्रान्सपोर्ट चार्जेस नाही पेड केलेत, तर ॲट 5% जी एस टी, म्हणजे त्याच्यावर 5% जी एस टी पण पेड केला आहे. कळलं नक्की? जी एस टी म्हणल्यावर तो जी एस टी काढायचा, मग त्याचे 2 भाग करायचे, सी जी एस टी एस जी एस टी. ओके. फक्त तो भरला आहे का तर डेबिट द्या, किंवा समोरच्याकडनं घेतला आहे का मग क्रेडिट द्यायचं. एवढं फक्त लक्षात ठेवा. नाहीतर काय काय जणांना वाटेल की जी एस टीला कंपल्सरी डेबिट असतं, तसं नाही आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 22 झालं. आता पुढे बघू आपण 24 तारीख. ओके. 24 तारीख सोपं आहे. काय दिलं बघा 24 तारखेचं सेंटेन्स. परत तो शब्द आला, पेड. पेड ऑडिट फीज. ऑडिट फीज सी ए, एखादा सी ए जेव्हा आपलं काम करतो ना, तर सी ए फुकटमध्ये काम नाही करत. तो आपल्याकडनं काय घेतो? फीज घेतो. त्याला ऑडिट फीज म्हणतात. मग आपण एका सी एला काय केलं? त्याची फी देऊन टाकली. पेड ऑडिट फीज ₹5,000. 5,000 रुपये देऊन टाकले त्याची फीज. पण पुढं बघा काय शब्द वापरला आहे? बाय चेक. कॅश नाही दे, त्या सी एने आपल्याकडनं कॅश नाही घेतली, चेक दिला त्याला. 5,000चा चेक दिला. मग चेक दिला म्हणल्यावर 2 अकाउंट काय पेड केलं? ऑडिट फीज. आणि कशी पेड गेली? चेकने. चेक म्हणल्यावर कुठला अकाउंट येतो? बँक अकाउंट. बँकेचं नाव दिलं का? सुरुवातीलाच दिलं देना बँक. म्हणल्यावर ह्याच्यात 2 अकाउंट ओपन होतील. कुठले कुठले? एक ऑडिट फीज अकाउंट, ओके, आणि एक देना बँक अकाउंट. ॲक्च्युली कॅश अकाउंट आलं असतं जर चेक शब्द नसता तर, पण त्यांनी चेक हा शब्द दिला आहे, चेक मेन्शन केले म्हणून बँकेचं नाव देना बँक अकाउंट. ओके. चला मग आता बघा कुणावर तरी सोपं कोण आहे? ऑडिट फीज तर नॉमिनल आहे. का? कुणाचं नाव आहे असतं का ऑडिट फीज? नाही. आणि ऑडिट फीज हे काय वस्तू नाही, ती फीज आहे, खर्च आहे, म्हणून नॉमिनल. आणि देना बँक नाव आहे बँकेचं, त्यामुळं पर्सनल. आपण एक काम करू, ह्याच्यावर ऑडिट फीजवर कॉन्सन्ट्रेट करू. मला सांगा पेड ऑडिट फीज काय वाक्य होतं बघा बरं परत.
पेड ऑडिट फीज, आपण त्या सेला ऑडिट फीज देऊन टाकली. मग देऊन टाकली म्हणल्यावर ऑडिट फीज हा आपला काय झाला, खर्च झाला. मग नॉमिनलचे रूल्स काय होते, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. कुठलाही बिझनेसमध्ये खर्च झाला, एक्सपेन्सेस झाला किंवा लॉस झाला की त्याला डेबिट देतात. मग ह्याला डेबिट आहे म्हणल्यावर ह्याला बँकेला क्रेडिट जाईल. मग एंट्री काय होईल, डेबिट कुणाला होतं, ऑडिट फीजला होतं ना. मग एंट्री काय होईल याची, टाका, पेन उचला, डेट टाका 24 तारीख आणि एंट्री काय करतात, ऑडिट फीज अकाउंट डेबिट, ऑडिट फीज अकाउंट डेबिट टू देना बँक अकाउंट. ऑडिट फीजला डेबिट का आलं आहे, कारण तो आपला एक्सपेन्सेस आहे, खर्च आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. आणि बँकेला क्रेडिट का आलं, कारण त्याला चेक दिला म्हणल्यावर पैसे कुठनं कट होणार, बँकेतनं कट होणार. पैसे कोण देणार त्याला, बँक देणार. क्रेडिट द गिवर. अमाऊंट टाकताल, किती अमाऊंट होती हो, 5000, 5000, दोन्हीकडे लिहा मग, 5000. नॅरेशन, बिंग पेड ऑडिट फीज. नॅरेशन लिहायला जमलं नाही तर तेच वाक्य उतरून काढायचं, बिंग पेड ऑडिट फीज बाय चेक. ऑडिट फीज चेकनी पेड केली. ओके, ट्रान्झॅक्शन कंप्लीट, अंडरलाईन मारून मोकळे व्हा. चलो 24 तारीख झाली. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघू आता आपण 24च्या पुढे 26 तारीख. 26 तारीख काय होतं बघा, परत तुमच्या आवडीचा शब्द आला आहे, GST. GSTने या ह्याच्यात जरा खूप त्रास दिला आपल्याला, आहे का नाही, पण आता कळायला लागलं असेल तुम्हाला GST कसं आहे. तर चला बघू काय दिले 26 तारखेला. परचेस फर्निचर ऑफ ₹70,000. 70,000चं फर्निचर खरेदी केले. अँड अमाऊंट पेड बाय चेक. अमाऊंट पेड, पैसे पण देऊन टाकले समोरच्याला. कसे देऊन टाकले, चेकनी देऊन टाकले. पण जे फर्निचर खरेदी केले ना 70,000चं, त्याच्यावर काय लावला आहे, ॲट 12% GST, 12% GST लावला आहे. म्हणजे आपले नुसते 70,000 नाही गेले, तर 70,000पेक्षा जास्त गेले. कारण फर्निचर आपण परचेस केले ना, खरेदी केले ना, म्हणजे आपल्याला वाटलं 70च जातील, पण GST लावल्यामुळं आपले पैसे तेवढे जास्त गेले. मग परत मगाच सारखंच 2 अकाउंट. कुठले कुठले 2 अकाउंट, की बाबा काय परचेस केलं आहे, फर्निचर अकाउंट, फर्निचर परचेस केलं आहे. आणि पैसे कसे दिले, तो अमाऊंट पेड बाय चेक. चेक म्हणल्यावर बँक, बँकेचं नाव दिलं आहे, देना बँक अकाउंट. बरोबर आहे ना. फर्निचर परचेस केलं आहे म्हणल्यावर फर्निचरला काय जाईल, डेबिट जाईल. का बरं, डेबिट वॉट कम्स इन. पण नीट बघा, फर्निचर जरी 70,000चं असलं तरी त्याच्यावर काय दिलं तर त्यांनी, ॲट 12% GST. मग एकतर पहिले 12% काढून हाफ ऑफ करा, किंवा डायरेक्ट एक काम करा ना, कुठं 12% काढता, 12चा हाफ किती होता, तो 6% होतात ना, मग फक्त 6%च काढा ना. मग मी 70,000वर डायरेक्ट 6%, 6% काढतो. 0 0 बोथ विल बी कॅन्सल. काय राहिलं, 700 × 6, 700 × 6, 0 0 ॲज इट इज. 7 × 6, 7 6 are 42, 7×42. पण हा GST नाही, 12% नाही काढला मी, 6% काढला. म्हणजे मी हा काय काढला आहे, हाफ काढला आहे. हा आला SGST. म्हणजे फर्निचर तर होतं 70,000चं, पण त्याच्याच बरोबर SGST पण भरला 4,200, आणि त्याच्याच बरोबर CGST पण भरला 4,200. बरोबर आहे. मग ह्या दोघांना पण काय जाईल, डेबिट जाईल. म्हणजे एंट्री बघा कशी होईल, बघा लक्ष द्या. 26 वाटलं तर लिहू नका, पहिलं लक्ष द्या. एंट्री कशी होईल, फर्निचर अकाउंट डेबिट. फर्निचर परचेस केलं म्हणल्यावर फर्निचर आलं, डेबिट वॉट कम्स इन. कितीचं होतं फर्निचर, 70,000. बरोबर आहे, एवढं तर कळलं. परचेस केलं म्हणल्यावर डेबिट वॉट कम्स इन. पण नुसतं फर्निचर नाही परचेस केलं, तर फर्निचर परचेस करताना त्याच्यावर 12% GST पण भरला. 12% GST म्हणजे हाफ केलं, 6% SGST, 6% CGST. मग चला दोघांना डेबिट देताल, SGST अकाउंट डेबिट, CGST अकाउंट डेबिट. किती अमाऊंट, 6% काढून दाखवली ना मग अशी मी. 70,000वर 6%, 6% किती आलते,
4200 4200 4 200 4 200. आता ह्या दोघांना पण डेबिट का दिलं? कारण फर्निचर जर आपण परचेस केलं म्हणल्यावर परचेस करताना तेवढे 12% म्हणजे अर्थात 6-6% आपले जास्त गेले. मग जास्त गेले म्हणल्यावर तो टॅक्स आपण भरला म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला? तेवढे पैसे आपले जास्त गेले. मग तो आपला काय आहे? लॉस आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. 2 हे सगळे पैसे काय वाक्य होतं तुम्ही बघितलं ना? अमाऊंट काय होतं? पेड बाय चेक होतं. दिसते ना तिथं 26 तारीख. परचेस फर्निचर ऑफ 70,000 अँड अमाऊंट पेड बाय चेक. सगळे पैसे सगळे म्हणजे टोटल बघा बरं किती? 70,4,4 म्हणजे किती झाले? 78 झाले ना. आणि हे 200 400. 2 देना बँक अकाउंट. चेक कितीचा दिला त्या दुकानदाराच्या हातात? 78,400. 78,400 ह्या तिघांची टोटल. नॅरेशन लिहिताल बिंग. काय लिहिताल नॅरेशन? बिंग परचेस्ड फर्निचर खरेदी केलं ॲट 12% GST. 12% GST देऊन फर्निचर परचेस केलं. अँड अमाऊंट पेड बाय चेक. आणि जी काय पूर्ण अमाऊंट होती फर्निचरची GST सकट सगळी अमाऊंट 78,400 पेड बाय चेक. चेक देऊन टाकला डायरेक्ट. नक्की कळलं? ओके. चला मग ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं. अंडरलाईन मारताल. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 26 नंतर आता पुढे बघू. 28 तारीख. काय होतं बघा बरं? 28 तारखेचं सेंटेन्स काय होतं? सोल्ड मोटर कार. सोल्ड म्हणजे काय? विकणे. आपण आपली मोटर कार विकली. कितीला विकली हो? वर्थ ₹1,00,000. 1,00,000ला विकली. पण बघा नीट बघा विकताना पण कशी विकली? ॲट 18% GST. आता नीट बघा, मगाशी पण GST होता 12% आणि आत्ता पण 18% GST. पण मगाशी परचेस वस्तू खरेदी करताना GST भरला होता म्हणून मगाशी GSTला डेबिट होतं. आता आपण नीट बघा, सोल्ड मोटर कार. आपण विकली आहे आपली मोटर कार. 1,00,000ला नाही विकली तर विकताना 18% GST लावून विकली. म्हणजे ह्याचा अर्थ आपला काय झाला? फायदा झाला. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. थोडक्यात GST जेव्हा परचेसच्या ह्याच्यात असतो ना, सोप्या भाषेत सांगतो, खरेदी करताना जेव्हा GST दिला असेल तर त्याला डेबिट जातं. पण विकल्याच्या ट्रान्झॅक्शन सोल्डच्या ट्रान्झॅक्शनमध्ये जर GST असेल तर त्याला काय जाईल? क्रेडिट जाईल. कारण विकल्यामुळं तेवढे पैसे आपल्याला जास्त भेटतात. म्हणजे नुसते 1,00,000 नाही भेटले तर 1,00,000वर 18% म्हणजे 9% बरोबर आहे ना? ते 9% CGST SGST आपल्याला जास्त भेटलेत. आणि पुढं काय वाक्य दिले? अँड सेल्स प्रोसीड्स मीन्स विकून जो पैसा आला आहे ना टोटल, तो सगळा पैसा काय? क्रेडिटेड टू आवर अकाउंट. क्रेडिटेड टू आवर अकाउंट म्हणजे काय? ज्या माणसाला आपण कार विकली ना त्याला डायरेक्ट काय सांगितलं असं की क्रेडिटेड टू आवर अकाउंट. एक मिनटं. क्रेडिटेड टू आवर अकाउंट मीन्स ज्या माणसाला आपण कार विकली असेल त्याला डायरेक्ट आपण सांगितलं की बाबा माझ्या अकाउंटला गुगल पे करा, फोनपे करा. मग थोडक्यात पैसे डायरेक्ट कुठं जमा झाले? आवर अकाउंट मीन्स बँकेत जमा झाले. म्हणजे तो विकल्यातनं जो पैसा आला तो डायरेक्ट बँकेत जमा झाला. ओके. म्हणजे बँक अकाउंट ओपन होईल. आता सगळ्यात महत्त्वाचं एंट्री कशी करताल? तुम्ही काय विकले तर सगळ्यात महत्त्वाचं मोटर कार अकाउंट. आणि विकून पैसे कुठं जमा झालेत? बँकेत. देना बँक अकाउंट. ओके. एवढं तर कळलं नक्की? आपण कारवर कॉन्सन्ट्रेट करू पहिलं. का बरं? मोटर कार सोल्ड विकली म्हणल्यावर आपल्याकडनं आली का गेली? गेली म्हणल्यावर कारला काय देताल? क्रेडिट देताल. बरोबर आहे. पण विकताना नुसतं कार तर गेली तुमच्याकडनं, पण कार विकताना तुम्ही काय घेतलं त्याच्यावर? CGST SGST पण घेतला ना. किती पर्सेंट होता तो? 18% होता. बघा 18% होता. मग 18% कुठं काढता? 9% काढा ना डायरेक्ट हाफ. मग 1,00,000वर जर 9% 9/100 9% काढले, 0 कॅन्सल, काय शिल्लक राहिलं? 1,000 × 9
1000 गुणिले 9 किती येईल मल्टिप्लाय 9000. म्हणजे त्या कारसोबत तुम्ही 9,000 CGST पण घेतला आणि 9,000 SGST पण घेतला, बरोबर आहे ना. आणि हे सगळे पैसे म्हणजे आता टोटल मारा. कारचे 1,00,000 रुपये, SGST 9,000, CGST 9,000, टोटल किती झाले 1,18,000, 1,18,000. सगळे पैसे कुठं जमा झाले? बँकेत जमा झाले. म्हणजे डेबिट द रिसिव्हर. बँकेला पैसे मिळाले म्हणजे डेबिट कोणाला जाईल? बँकेला. आणि क्रेडिट कोणाला जाईल? कारला. कार आपल्याकडनं गेली. आता एंट्री कशी लिहिणार? नीट लक्ष द्या. 28 तारीख एंट्री कशी होईल? देना बँक अकाउंट डेबिट. देना बँक अकाउंट डेबिट. किती जमा झाले बँकेत? 1,18,000, 1,18,000. टू कसे काय हो 1,18,000? एक एक्सप्लेनेशन देतो. टू मोटर कार अकाउंट. कारचे किती होते? 1,00,000. कारला क्रेडिट का दिले? क्रेडिट वॉट गोज आउट. कार आपल्याकडनं सोल्ड, विकली म्हणल्यावर गेली. टू SGST अकाउंट आणि टू CGST अकाउंट. दोघांची अमाऊंट 9,000, 9,000. मगाशी बघा त्याच्याच वर CGST SGSTला डेबिट होतं, कारण मगाशी आपण खरेदीचा ट्रान्झॅक्शन होता, फर्निचर परचेस केलं. मग खरेदी करताना तुमचे पैसे तेवढे जास्त जातात म्हणून तो तुमचा लॉस आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. पण जेव्हा तुम्ही एखादी वस्तू विकता आणि विकताना जेव्हा तुम्ही GST लावता, त्यावेळेस विकताना GST लावल्यामुळं तुम्हाला तेवढे पैसे जास्त भेटतात. मग तुम्हाला 1,00,000 नाही भेटले कार विकून, 1,18,000 भेटले. मग विकताना जर तुम्हाला पैसे, विकताना जेव्हा तुम्ही GST लावता तेव्हा तुम्हाला ते पैसे जास्त भेटतात म्हणल्यावर तो तुमचा काय झाला? प्रॉफिट झाला. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. पण क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, तो तुमचा गेन आहे, प्रॉफिट आहे म्हणून क्रेडिट दिलं. कळलं? सोप्या भाषेत बोलू. परचेसच्या ह्याच्यात GST असेल तर डेबिट जाईल आणि सोल्डच्या ह्याच्यात GST असेल तर त्याला काय जाईल? क्रेडिट जाईल. ओके. नॅरेशन लिहिताल काय लिहिताल? बिंग सोल्ड मोटर कार विकली. कशी विकली? ॲट 18% GST. 18% GST लावून कार विकली. अँड अमाऊंट रिसिवड इनटू बँक. आणि पैसे कुठं जमा झाले? बँकेत जमा झाले डायरेक्ट 1,18,000. कळलं नक्की? 28 तारखेची एंट्री झाली आपली. GSTमुळं आज जरा प्रॉब्लेम मोठमोठे वाटायला लागले ना. प्रॉब्लेम मरून दे, पण एंट्रीज आज नीट बघा. एक पण एंट्री सिंगल एंट्री नाही. सिंगल एंट्री म्हणजे काय? है का? 24 तारखेची एंट्री सिंगल आहे. का बरं? कारण त्यात बघा ना सर, एकच डेबिट होतं, एकच क्रेडिट होतं. पण बाकीच्या ज्या एंट्री आहेत 26, 28, ह्या बघा केवढ्या मोठमोठ्या आहेत. ह्याला कंबाईन एंट्रीज म्हणतात. 3 डेबिट, एकच क्रेडिट, 1 डेबिट, 3 क्रेडिट, मोठमोठ्या एंट्रीज आहेत. असे प्रॉब्लेम पडतात तुम्हाला एक्झामला. ओके. लास्ट ट्रान्झॅक्शन बघू. 30 तारीख म्हणजे आपला प्रॉब्लेम कंप्लीट होईल. ओके. काय होतं बघा बरं, सोपं आहे हे तुम्हाला लक्षात येईल. पेड कॅश टू कविता ₹15,500. 15,500 आपण कविताला कॅश देऊन टाकली. पण पुढं काय दिलं आहे? हू अलाउड अस डिस्काउंट ₹500. हू अलाउड अस म्हणजे काय हो? गिवन, दिला. त्यांनी आपल्याला डिस्काउंट दिला. किती रुपयाचा डिस्काउंट दिला? ₹500. मग नीट डोकं लावतं आहे. आपण कविताला 15,500च दिलं आहे, पण तिने आपल्याला डिस्काउंट किती दिलता? ₹500 डिस्काउंट देऊन. म्हणजे ह्याचा अर्थ कविताला ॲक्च्युअल किती द्यायचे होते? कविताला द्यायचे होते 16,000, 16,000 द्यायचे होते. मग आपण कविताला द्यायला गेलो असेल, असं डोळ्यासमोर चित्र आणा की आपण कविताकडं ₹16,000 द्यायला गेलतो. तिथं गेल्यावर तिला रिक्वेस्ट केली की बाई काहीतरी कमी कर, देऊन टाकतो तुझे पैसे. मग ते हू अलाउड अस डिस्काउंट ₹500, तिने आपल्याला ₹500 काय दिला? डिस्काउंट दिला. आणि मग डिस्काउंट दिल्यानंतर राहिले किती हो? मग 16,000 द्यायचे होते. तिने जर ₹500 आपल्या जागेवर कमी केले तर ह्याचा अर्थ 15,500. मग आता ते वाक्य
पेड कॅश टू कविता ₹15,500. कळलं नक्की? म्हणजे ॲक्च्युअल 16,000 द्यायचे होते, आपण तिला 15,500 डिस्काउंट दिल्यानंतर मग पेड केले. मग 3 अकाउंट तयार होतील. कुठले कुठले? एक म्हणजे कविताज अकाउंट, किती द्यायचे होते कविताला? 16,000, 16,000. दुसरं म्हणजे काय पेड केलं आपण? कॅश दिली ना तिला, पण किती कॅश दिले तिच्या हातात? 15,500 दिले. आणि दुसरं म्हणजे डिस्काउंट अकाउंट. आता तुम्ही म्हणताल सर डिस्काउंट काय दाखवायचा नसतो. ट्रेड डिस्काउंट आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा आला, ट्रेड डिस्काउंट हा दाखवला जात नाही, पण हा कॅश डिस्काउंट आहे. कॅश डिस्काउंट का बरं? आपण जागेवर कॅश दिले ना तिला, म्हणून तिने आपले पैसे कमी केले. आपण जेव्हा समोरच्याला इमिजिएटली असं बोलतो ना, काय असेल ते सांगा, लगेच तुमचे पैसे देऊन टाकतो, असं जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला बोलतो, तो करतो ना थोडेफार पैसे कमी. मग आपण कविताला जेव्हा म्हणलो की बाबा 16,000 आहे, थोडेफार कमी करा, मी लगेच पैसे देऊन टाकतो, म्हणून कविताने जे ₹500 डिस्काउंट दिला ना, त्याला म्हणतात कॅश डिस्काउंट. अँड कॅश डिस्काउंट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. कॅश डिस्काउंट हा दाखवायचा आहे, त्यामुळे 3 अकाउंट तयार होतील: कविताज अकाउंट, कॅश अकाउंट, डिस्काउंट अकाउंट. त्यातलं सिम्पल तिघांपैकी कुणावर तरी एकावर कॉन्सन्ट्रेट करा. आपण कॅशवर कॉन्सन्ट्रेट करू. कॅश रिअल आहे. मग मला सांगा, कविताला आपण कॅश पेड केली, दिली म्हणल्यावर आपल्याकडनं कॅश गेली, कॅशला क्रेडिट जाईल. ह्याला क्रेडिट आहे म्हणल्यावर ह्याला पण शेजारी क्रेडिटच जाईल, कारण दोन्ही भाग आहेत ते, त्यामुळे ह्याला पण क्रेडिटच जाईल. आणि दोघांचा मिळून जो वर आहे कविता 16,000, त्याला एकट्याला सिंगलला काय जाईल? डेबिट जाईल. मग एंट्री काय होईल? डेबिट कुणाला आहे बघा बरं? कविताला. मग एंट्री कशी होईल याची नीट बघा. डेट टाकताल 30 तारीख, कविताज अकाउंट डेबिट 16,000. कविताला ॲक्च्युली 16,000 द्यायचे होते. टू कॅश अकाउंट, तिला आपण किती पेड केले? 15,500च पेड केले, म्हणून कॅशला क्रेडिट. कॅशला क्रेडिट का? क्रेडिट वॉट गोज आउट, आपली कॅश गेली. आणि अजून एक क्रेडिट येईल, टू डिस्काउंट अकाउंट ₹500. आता मला सांगा डिस्काउंटला क्रेडिट का आलं? कारण ह्या ठिकाणी 16,000 द्यायचे होते आणि 15,500च दिले, तर ह्या ठिकाणी ₹500 आपला काय झाला? प्रॉफिट झाला, फायदा झाला ना. ₹500 आपले वाचले. मग अकॉर्डिंग टू नॉमिनल रूल्स, नॉमिनलचे रूल्स काय आहेत? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. हा डिस्काउंट आपला इन्कम आहे, गेन आहे, फायदा आहे, म्हणून क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. कळलं? नॅरेशन बिंग पेड कॅश टू कविता अँड रिसिव्ड डिस्काउंट असं लिहा. ही कविताला आपण कॅश पण दिली अँड रिसिव्ड डिस्काउंट, आणि त्याच्याकडनं डिस्काउंट पण घेतला ₹500. फायदा झाला आपला. ओके, ठीक आहे, झालं. 30 शेवटची 30 तारखेची जी ट्रान्झॅक्शन होती ती पण दाखवली. पण आजचा प्रॉब्लेम तुम्हाला लक्षात आला असेल की आज सगळ्या कंबाईन एंट्रीजच झाल्यात सर. म्हणजे 1-2-3 ट्रान्झॅक्शन सोडले की त्यात सिंगल डेबिट सिंगल क्रेडिट, सिंगल एंट्री होती, 1 डेबिट 1 क्रेडिट. बाकी मात्र प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये 2 डेबिट 3 डेबिट किंवा 2 क्रेडिट 3 क्रेडिट असं होतं. त्यामुळे ह्याला इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स, हे मोठे प्रॉब्लेम्स होते. कळले नक्की? तर प्रॉब्लेम संपला आहे म्हणल्यावर इथं मी टॅली मार्क्स करतो आहे, पण तुमचं जे काम आहे ते म्हणजे कुठलं? टोटल मात्र मी मारत नाही. टोटल मारायचं काम मी तुमच्यावर ठेवतो आहे. मग 2 पेज, आता माझे 2 पेज आहेत, तुमचे किती पेज भरले मला माहिती नाही, तुमचे कदाचित 3ऱ्या पेजवर पण जाऊ शकतो, बरोबर आहे ना? मग हे जे काय टोटल 2 का 3 पेजेस आपले गेलेले आहेत, त्याची व्यवस्थित 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत व्यवस्थित जेवढे ट्रान्झॅक्शन आहे सगळ्यांची नीट टोटल करा. आणि टोटल करून मला पर्सनली व्हॉट्सअपवर 3 पेजेस किंवा जेवढे पेज तुमचे झाले सगळ्या पेजेसचे मला व्हॉट्सअपवर फोटो सेंड करा. नक्की कळले? इम्पॉर्टंट प्रॉब्लेम होता, व्यवस्थित लक्षात आलं? ठीक आहे, ओके, बाय.